प्रकरण पहिला, युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. यामध्ये आपण पाहूया प्रस्तावना. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे 3 विभागात विभाजन केले जाते. इसवी सन 476 मध्ये रोमन साम्राज्याचा शेवट होण्याबरोबरच युरोपातील प्राचीन कालखंड संपुष्टात येऊन मध्ययुगीन कालखंडाला सुरुवात झाली. युरोपातील मध्ययुगीन कालखंडाला संक्रमणाचा कालखंड असेही म्हणतात. इसवी सन 1453 मध्ये तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले. या घटनेने युरोपात मध्ययुगाचा शेवट होऊन आधुनिक युगाची सुरुवात झाली. तर यामध्ये आपण पाहूया प्रबोधन युग. युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्मसुधारणेची चळवळ या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणून या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. प्रबोधन युग या व्याख्येमध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत. अ. प्रबोधन, ब. भौगोलिक शोध, क. धर्मसुधारणा चळवळ. पहिला घटक पाहूया. अ. प्रबोधन. निरंकुश राजसत्ता, सामंतशाही, चर्च व पोप यांचेकडून होणारे शोषण या विरुद्ध युरोपातील समाजाने प्राचीन ग्रीक व रोमन परंपरांना दूर सारून तर्क, विश्लेषण व व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वीकार केला. यालाच प्रबोधन असे म्हणतात. या कार्यात जॉन लॉक, मॉन्टेस्क्यू, वॉल्टेयर, इमॅन्युएल कांट व रूसो यासारख्या विचारवंतांचे योगदान महत्त्वाचे आहे. दुसरा घटक ब. भौगोलिक शोध. इसवी सन 1453 मध्ये उस्मानी तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतल्याने युरोपीय देशांचा भारताशी असलेला भूमार्गे होणारा व्यापार संपुष्टात आला. त्यामुळे युरोपियनांनी भारताकडे येणाऱ्या जलमार्ग शोधण्याची मोहीम सुरू केली. या घटनेलाच भौगोलिक शोध असे म्हणतात. तिसरा घटक आहे क. धर्मसुधारणा चळवळ. युरोपातील सर्व ख्रिश्चनांना रोमन कॅथॉलिक चर्चचे अधिपत्य मान्य होते, परंतु नंतरच्या काळात चर्च व पोप यांच्याकडून होणारी अनैतिकता, भ्रष्टाचार, त्यांचे विलासी जीवन, त्यांच्याकडून होणारे सर्वसामान्यांचे आर्थिक शोषण या विरुद्ध जॉन वाइक्लिफ, जॉन हस, सेवोनारोला, इरास्मस आणि मार्टिन ल्यूथर यांनी जनजागृती घडवून चर्च व पोप यांचे अधिपत्य झुगारून दिले. यालाच धर्मसुधारणेची चळवळ असे म्हणतात. 1.1 युरोपातील धर्मयुद्धे म्हणजेच क्रुसेडस आणि त्याचे दूरगामी परिणाम. त्यामध्ये पहा, ज्यू म्हणजेच यहुदी या प्राचीन धर्मातून इसवी सन 1ल्या शतकात ख्रिश्चन धर्माचा व इसवी सन 7व्या शतकात इस्लाम धर्माचा उदय झाला. ख्रिश्चन धर्माचा युरोपमध्ये तर इस्लाम धर्माचा आशियामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. 11व्या शतकात ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या अनुयायांसाठी पवित्र असलेली जेरुसलेम म्हणजेच सध्याचा इस्रायल व बेथेलहॅम म्हणजेच पॅलेस्टाईन भूमी ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती. ती परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढायांना धर्मयुद्धे म्हणजेच क्रुसेडस असे म्हणतात. आता क्रुसेडस म्हणजे काय? तर युद्धात लढणारे ख्रिश्चन अनुयायी आपल्या छातीवर क्रूसचे चिन्ह वापरत असत, म्हणून त्यास
क्रुसेडर्स असे नाव पडले आहे. धर्मयुद्धांना पाठिंबा. यामध्ये आपण धर्मयुद्धांना म्हणजेच क्रुसेडर्सना पाठिंबा देण्यामागे हेतू काय होता हे आपण लक्षात घेणार आहोत. त्यामध्ये पहिला भाग पहा, सामान्य जनतेचा पाठिंबा. या धर्मयुद्धांना सामान्य जनतेने का पाठिंबा दिला? तर पहा, धर्मयुद्धाच्या कल्पनेने ख्रिश्चन अनुयायी भारावून गेले होते. या कारणास्तव किंवा या हेतूने सामान्य जनतेने धर्मयुद्धांना पाठिंबा दिल्याचे दिसून येते. दुसरा मुद्दा पहा, धर्मगुरूंचा पाठिंबा. ख्रिश्चन धर्मगुरूंनी या धर्मयुद्धांना पाठिंबा दिला. तो का दिला? त्यांचा काय हेतू होता ते पहा. धर्मगुरूंना येशूंशी संबंधित भूमी स्वतंत्र करण्याबरोबर समाजातील आपले वर्चस्व कायम ठेवायचे होते. म्हणून त्यांनी धर्मयुद्धामध्ये सहभागी होणाऱ्या अनुयायांना पापक्षालनासंदर्भात सवलती जाहीर केल्या. आता पापक्षालनासंदर्भात म्हणजे काय? की व्यक्तीकडून जाणीवपूर्वक किंवा अजाणपणे जे काही पाप झालेलं आहे त्या पापातून मुक्ती देणे अथवा त्या पापात सवलत देणे, हे धोरण या ठिकाणी धर्मगुरूंनी स्वीकारले. त्यामुळे सर्वसामान्य जनता पापक्षालनासंदर्भातील सवलती मिळवण्यासाठी या धर्मयुद्धात सहभागी झालेले दिसून येतात. तिसरा मुद्दा पहा, सत्ताधीशांचा पाठिंबा. युरोपीय सत्ताधीशांनी या धर्मयुद्धांना का पाठिंबा दिला? तर त्या पाठीमागचा हेतू किंवा कारण पहा. रोमन सम्राटांना धर्मयुद्धाच्या आधारे सिरिया आणि आशिया मायनर येथे स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची होती. म्हणून युरोपीय सत्ताधीशांनी या धर्मयुद्धाला पाठिंबा दिल्याचे दिसून येते. चौथा मुद्दा पहा, व्यापाऱ्यांचा पाठिंबा. आता व्यापाऱ्यांनी या धर्मयुद्धांना का पाठिंबा दिला? तर त्यामध्ये पहा, इटली या देशातील फेनिस आणि जेनोवा येथील व्यापाऱ्यांना मध्य आशियात बाजारपेठा प्रस्थापित करायच्या होत्या. म्हणून युरोपीय व्यापाऱ्यांनी या धर्मयुद्धांना पाठिंबा दिल्याचे दिसून येते. धर्मयुद्धे. त्यामध्ये पहा, इसवी सन 1096 मध्ये पहिले धर्मयुद्ध झाले. दुसऱ्या धर्मयुद्धाच्या दरम्यान पोप युजिनियस तिसरा याने फ्रेंच राजा 7वा लुई आणि जर्मन सत्ताधीश तिसरा कॉन्रॅड यांना मदतीस घेतले. असे असले तरी तुर्कांनी त्यांचा पराभव केला. इजिप्तचा प्रमुख सलादिन याने इसवी सन 1187 मध्ये जेरुसलेम जिंकून घेतले. एकूण 9 धर्मयुद्धे झाली. तरीही जेरुसलेम आणि त्याच्या परिसरातील प्रदेश इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातच राहिला. म्हणजेच आपल्याला यावरून असं दिसून येतंय की ख्रिश्चनांनी 9 वेळा जरी धर्मयुद्ध केले असले तरीही त्यांना या धर्मयुद्धामध्ये अपयश आलेला आहे. तर पाहूया आपण धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे. त्यामध्ये पहिलं कारण पहा, पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी या धर्मयुद्धाकडे संकुचित हेतूंनी पाहिले. म्हणजे ख्रिश्चनांचे धर्मगुरू पोप आणि युरोपातील जे काही ख्रिश्चन सत्ताधीश आहेत त्यांनी या युद्धाकडे उदार हेतूने न पाहता केवळ स्वार्थ साधण्याच्या हेतूने पाहिले. म्हणजेच संकुचित हेतूने पाहिले. परिणामी हे धर्मयुद्ध अपयशी ठरले असे आपल्याला सांगता येते. दुसरं कारण पहा, सामान्य जनतेत धर्मावरील श्रद्धा कमी झालेली होती. आता सामान्य जनतेची धर्मावरील श्रद्धा का कमी झाली? तर त्या पाठीमागचं कारण आहे की पोप म्हणजेच ख्रिश्चनांचे धर्मगुरू सर्वसामान्य जनतेची सर्वतोपरी पिळवणूक करीत असत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची धर्मावरील श्रद्धा कमी होत गेलेली होती. तिसरा मुद्दा पहा, युरोपातील सत्ताधीशांमध्ये एकीचा अभाव होता. युरोपामध्ये जे काही ख्रिश्चन सत्ताधीश होते
प्रत्येकाला स्वतःची सत्ता स्थापन करण्याची हव्यास होती. त्या सत्ताधीशांमध्ये एकीचा अभाव होता. परिणामी धर्मयुद्धामध्ये ख्रिश्चनांचा पराभव झाला. चौथा मुद्दा पहा. पोप व जर्मन सम्राट यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. ख्रिश्चनांचे धर्मगुरू व जर्मन सम्राट यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाल्याने हे युद्ध अपयशी ठरले असे आपल्याला सांगता येत आहे. त्याचबरोबर पाचवा मुद्दा पहा. बायझँटाईन सत्ताधीशांनी असहकार्य केले. त्यांचा सहकार्य या धर्मयुद्धांना लाभला नाही. परिणामी धर्मयुद्धामध्ये ख्रिश्चनांचा पराभव झालेला दिसून येतो. धर्मयुद्धाचे परिणाम. त्यामध्ये पहिला परिणाम पहा. धर्मयुद्धामुळे सरंजामशाहीचा अस्त झाला. दुसरा परिणाम पहा. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली. तिसरा परिणाम पहा. मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली होऊन नवा व्यापारी वर्ग उदयास आला. चौथा परिणाम पहा. युरोपातील युद्धतंत्रात बदल घडून किल्ले बांधणी, किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्करांच्या वाहतुकीसाठी पूल बांधणी, शत्रूंचे मार्ग उद्ध्वस्त करणे यासारख्या गोष्टींचा समावेश झाला. पाचवा परिणाम पहा. लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवीन कर लागू केले. हे कर थेट राजाच्या तिजोरीत जमा होऊ लागला. सहावा परिणाम पहा. युरोपातील लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, फळे, अत्तरे, पोशाख, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे या गोष्टी परिचित झाल्या. सातवा परिणाम पहा. अरबांशी आलेल्या संपर्कातून रसायन, संगीत, व्यापार यातील अनेक अरबी शब्द युरोपियनांनी आत्मसात केले. 1.2 युरोपातील प्रबोधनाचा काळ. 14वे शतक हा प्रबोधनाचा आरंभ, तर 15वे व 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. या 300 वर्षात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित असलेल्या संस्कृतीचा पाया घातला गेला. तो पुढील प्रमाणे. मानवतावादाचा स्वीकार. विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना पूर्वी ईश्वर हा केंद्रबिंदू होता. आता मात्र मानव हा या विचाराचा केंद्रबिंदू बनला. यालाच मानवतावाद असे म्हणतात. भौगोलिक शोध. युरोपीय राज्यकर्त्याकडून प्रोत्साहन मिळाल्याने अनेक धाडशी दर्यावर्दींनी दूरचे प्रदेश शोधून तेथील वनस्पती, फळे, फुले, झाडे, नवनवे प्राणी, विविध शस्त्रास्त्रे यांची माहिती मायदेशी आणली. खगोलीय संशोधन. त्यात पहिला निकोलस कोपर्निकस याने इसवी सन 1453 मध्ये ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन केले. 2 गॅलिलिओ यांचं कालखंड आहे इसवी सन 1564 ते इसवी सन 1642. त्यांच्या कार्यामध्ये पहिलं कार्य आहे गॅलिलिओने निरीक्षणाद्वारे तर्कशुद्ध सिद्धांत मांडण्याची पद्धत रूढ केली. त्यामुळे गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असे म्हणतात. दुसरे कार्य, गॅलिलिओने भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेग सारखाच असतो
या सिद्धांताची सत्यता पिसाच्या झुकत्या मनोऱ्यात प्रयोग करून पटवून दिले. त्यामुळे जड वस्तू हलक्या वस्तूच्या मानाने अधिक लवकर खाली पडेल हे ॲरिस्टॉटलचे मत त्यांनी खोडून काढले. तिसरं कार्य, गॅलिलिओने सुधारित दूरदर्शक म्हणजेच दुर्बीण बनवून मोठी क्रांती घडवून आणली. याचा फायदा दर्यावर्दींना समुद्रातील दूरचे प्रदेश शोधण्यासाठी झाला. या दुर्बीणच्या साह्याने गॅलिलिओने गुरु या ग्रहाचे 4 मोठे व तेजस्वी उपग्रह शोधले. चंद्र गुळगुळीत व स्वयंप्रकाशी असल्याचे ॲरिस्टॉटलचे मत त्यांनी साधार खोडले. चंद्रावर डोंगर व दऱ्या असून तो सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाने प्रकाशितो हे त्याने सिद्ध केले. तसेच त्याने सूर्याला स्वतःभोवती फेरी मारण्यास 27 दिवस लागतात असे सांगितले होते. गॅलिलिओ हा सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारा पहिला शास्त्रज्ञ होता असे मानले जाते. असे असले तरी गॅलिलिओच्या आधी सुमारे 6व्या शतकात भारतातील वराहमिहिर यांनी लिहिलेल्या बृहत्संहिता या ग्रंथात सूर्यावरील डागांचा म्हणजेच तमस्किलकांचा उल्लेख आढळतो हेही लक्षात घेण्याजोगे आहे. तिसरा, युद्धतंत्रातील बदल. युद्धामध्ये बंदुकीची दारू वापरण्यास सुरुवात झाली. चौथा, छपाई तंत्राचा शोध. इसवी सन 1440 मध्ये जर्मनीतील जोहान्स गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला. इसवी सन 1451 मध्ये इटलीत पहिला छापखाना सुरू झाला. छपाईचा शोध जगाला प्रबोधन काळात मिळालेली सर्वोच्च देणगी होय. यामुळे विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणे शक्य झाले. 5. आधुनिक विद्यापीठे. युरोपात आधुनिक विद्यापीठे स्थापन झाली. या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात होमरची इलियड आणि ओडिसी ही महाकाव्ये, ग्रीक नाटके, ख्यातनाम वक्त्यांची भाषणे, ललित साहित्य, चित्र, शिल्पकला, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास इत्यादी विषयांचा समावेश झाला. या विषयांच्या अभ्यासामुळे लोक स्वतंत्रपणे विचार करू लागले. 6. कॅथॉलिक चर्च. चर्च व पोप यांचेकडून सामान्य लोकांची आर्थिक, सामाजिक व वैचारिक शोषण होत असे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रबोधन काळातील मानवतावादी विचारसरणीने योग्य ती पार्श्वभूमी तयार केली. 7. आधुनिक विज्ञान. प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे माणूस सत्याचे आकलन करून घेऊ लागला. यातूनच आधुनिक विज्ञान युगाचा पाया घातला गेला. गणित, विज्ञान व कला यांच्या शिक्षणाला या काळात महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक युगाच्या प्रारंभी लिओनार्दो दा विंची यासारखे निसर्ग वैज्ञानिक होऊन गेले. 8. कला. प्रबोधन काळात विज्ञानाचा प्रभाव कलाक्षेत्रावरही पडला. या काळात किमया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या
शास्त्रातील गूढवाद कमी होऊन ते वैज्ञानिक पायावर उभे करून त्याचे रूपांतर रसायनशास्त्र या वैज्ञानिक शाखेत घडून आले. त्यामुळे खनिजे आणि मूलद्रव्ये यांच्या संबंधीच्या ज्ञानात भर पडली. या ज्ञानातूनच तैलरंगात रंगवलेले फलक तयार केले गेले. वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या निसर्ग निरीक्षणामुळे निसर्गाचे सूक्ष्म चित्रण करणे, वैज्ञानिक पद्धतीच्या निरीक्षणातून मनुष्याच्या शरीररचनेची वैशिष्ट्ये दर्शवणाऱ्या आकृती चित्रित करणे सुलभ झाले. या संदर्भात लिओनार्दो दा विंची आणि मायकेल अँजेलो यांचे कार्य महत्त्वाचे आहे. 1.3 विज्ञानाचा विकास. युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला. ते पुढील प्रमाणे: 1. प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालातील महत्त्व आहे हे सिद्ध करणे. 2. नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध करणे. 3. नवी वैज्ञानिक परिभाषा तयार करणे. या प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले. वैज्ञानिक संस्था. विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात वैज्ञानिक संस्था स्थापन करण्यात आले. ते पुढील प्रमाणे: 1. रोम अकॅडमी ऑफ द लिंक्स आयडी, लिंक्सियन अकॅडमी या नावाने ओळखली जाते. 2. फ्लॉरेन्स अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट या नावाने ओळखली जाते. लंडन येथे रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज ही संस्था आहे. 4. फ्रान्स येथे फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस या नावाची संस्था आहे. या संस्था इंग्लंड, फ्रान्समधील शास्त्रज्ञांचे लेख प्रकाशित करणारी नियतकालिके चालवणे, पत्रव्यवहार करणे, शंका समाधान करणे, वैचारिक देवाणघेवाण करणे यासारखी कामे करत असे. 1.4 विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध. यामध्ये पाहूया: सूक्ष्मदर्शक, तपमापक, भारमापक यंत्र. सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्म जंतूंचा अभ्यास करणे सोपे झाले. रॉबर्ट बॉईल याने वायूचे घनफळ, त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधून काढले. हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या वायू संदर्भात संशोधन सुरू झाले. भौतिकशास्त्रात उष्णता, ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले. प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांची वर्गवारी केली गेली. वस्त्रोद्योग. इंग्लंडमध्ये पूर्वी लोकरीपासून वस्त्र विणले जात होते. त्यात विकास होत गेला. ते पुढील प्रमाणे: 1. इसवी सन 1738 मध्ये जॉन के याने धावता धोटा तयार केला. 2. इंग्लंडमधील जेम्स हरग्रीव्ज याने धावता धोटा यात प्रगती साधून स्पिनिंग जेनी नावाचे यंत्र तयार केले. त्यामुळे एकाच वेळी सुताची 8 रिळे लावता येऊ लागली. 3. इसवी सन 1769 मध्ये रिचर्ड आर्कराइट सूत कातण्याचे यंत्र बनवले.
पुढचा मुद्दा पहा. 1779 मध्ये सॅम्युएल क्रॉम्प्टन याने म्यूल नावाचे सुधारित सूत कताई यंत्र बनवल्यामुळे कामाचा वेग 200 पटीने वाढला. पुढचा मुद्दा पहा. इसवी सन 1785 मध्ये एडमंड कार्टराइट याने यंत्रमाग बनवला. पुढचा मुद्दा पहा. इसवी सन 1793 मध्ये कॉटन जिन नावाचे यंत्र आल्याने कापसापासून सरकी वेगाने वेगळी करता येणे शक्य झाले. क. धातू विज्ञान. इंग्लंडमध्ये लोह खनिजापासून शुद्ध लोखंड निर्माण करण्यासाठी दगडी कोळशांचा वापर केल्याने लोखंडाचे उत्पादन वाढले. कोळशाच्या भट्ट्या रसरशीत तापवणे, भट्टीत हवा खेळवणे या कामासाठी स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली. त्यातला पहिला मुद्दा पहा. इसवी सन 1783 मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका जसे की रेल्वे रूळ तयार करण्यात आले. दुसरा मुद्दा. इसवी सन 1865 मध्ये लोहरसाचे रूपांतर पोलादात करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागला. ड. यंत्रांचा उपयोग. एका क्षेत्रात एका यंत्राचा शोध लागला की माणसे तेच यंत्र दुसऱ्या क्षेत्रात कसे वापरता येईल याचा विचार करायला लागली. यातूनच नवनवी यंत्रे तयार झाली. त्यात पहिला पहा. इसवी सन 1783 मध्ये बेल याने रोलर सिलेंडर प्रिंटिंग कापडावरील छपाईसाठी यंत्राची निर्मिती केली. दुसरा मुद्दा. इसवी सन 1809 मध्ये बुटाचे आतील तळवे आणि टाचा एकत्र जोडण्याचे काम यंत्राद्वारे केले जाऊ लागले. तिसरा मुद्दा. कपडे शिवण्यासाठी सिलाई यंत्रे निर्माण करण्यात आली. चौथा मुद्दा म्हणजेच या स्लाइडमधील पहिला मुद्दा. जेम्स वॅटने बाष्पशक्तीवर चालणारे स्टीम इंजिन तयार केले. हे इंजिन सुरुवातीला खाणीतून कोळसा व कच्चे लोखंड बाहेर काढण्यासाठी उपयोग केले जात असे. पुढे वस्त्रोद्योगातही याचा वापर होऊ लागला. बाष्पशक्तीवर चालणारा नांगर, कापणी यंत्र आल्यामुळे शेतीची कामे जलद गतीने होऊ लागली. पुढचा मुद्दा. अमेरिकेत रॉबर्ट फुलटन याने क्लेरमनॉट ही बाष्पशक्तीवर चालणारी बोट तयार केली. पुढचा मुद्दा. जॉर्ज स्टीफन्सन याने बाष्पशक्तीवर चालणारे रेल्वे इंजिन तयार करून बाष्पशक्तीच्या मदतीने जमिनीवरून वाहतूक करण्याचा पहिला प्रयोग केला. लिव्हरपूल ते मँचेस्टर हे अंतर या रेल्वे इंजिनने पार पाडले. यामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला. इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना इतर देशात त्यांच्या वसाहती प्रस्थापित करण्यास मदत झाली. 1.5 भौगोलिक शोध व शोधक. विद्यार्थी मित्र हो, या स्लाइडमध्ये तुम्हाला जगाचा नकाशा दाखवलेला आहे. या नकाशामध्ये निळ्या रंगाच्या रेषेने मध्ययुगीन काळातील भौगोलिक शोधकांनी कोणकोणत्या भौगोलिकतेचा शोध लावला व कोणत्या मार्गे लावला हे दर्शविलेला आहे. आपण सुरुवातीला या नकाशाचे व्यवस्थित वाचन करू आणि पुढील स्लाइडपासून
कोणत्या भौगोलिक शोधकाने कोणत्या भौगोलिकतेचा शोध लावला हे आपण पाहू. एक, अल्बेरुनी. कालखंड आहे इसवी सन 973 ते इसवी सन 1049. अल्बेरुनी गझनीच्या सुलतान महमूदाबरोबर भारतात आला होता. त्याने पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केला होता. अक्षांश रेखांश ठरवण्याची त्याची पद्धत बिनचूक होती. त्या काळाच्या संदर्भात विचार करता हे काम अत्यंत कठीण होते. त्याने पृथ्वीचा गोल नकाशा तयार केला होता. 2, मार्को पोलो. याचं कालखंड आहे इसवी सन 1254 ते इसवी सन 1324. मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने युरोपला सर्वप्रथम चीनची आणि आशिया खंडातील इतर देशांची ओळख करून दिली. मार्को पोलो चीनमध्ये कुबलाई खान या राजाच्या दरबारात राहिला. तेथे त्याने मंगोलियन आणि चीनी भाषांचा अभ्यास केला. 3, इब्न बतूता. याचे कालखंड आहे इसवी सन 1304 ते इसवी सन 1369. इब्न बतूता हा मध्ययुगातील प्रसिद्ध प्रवासी होता. त्याने विविध कारणासाठी भारत, मालदीव, सुमात्रा, चीन, स्पेन, सार्डिनिया, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका या प्रदेशात फिरला. 4, हेनरी द नॅव्हिगेटर. याचे कालखंड आहे इसवी सन 1394 ते इसवी सन 1460. पोर्तुगालच्या या राजपुत्राने युरोपातील अज्ञात प्रदेश शोधण्यास प्रोत्साहन दिले. यातूनच आफ्रिकेच्या जवळ असलेल्या मॅडेरा व ॲझोरेस या 2 द्वीपसमूहांचा शोध लागला. हे दोन्ही द्वीपसमूह पोर्तुगीजांच्या अंतर्गत असलेले स्वायत्त प्रदेश आहेत. पोर्तुगीजांनी व इतर युरोपियनांनी आफ्रिकेत आपल्या वसाहती स्थापन करून तेथील हिरे, सोने, तांबे, लाकूड व अन्य वनसंपत्ती बरोबर तेथील लोकांना गुलाम म्हणून आणले. त्यामुळे युरोपीय राष्ट्रांना स्वस्तात श्रम उपलब्ध झाला. 5, बार्थोलोम्यू डायस. याचा कालखंड आहे इसवी सन 1451 ते इसवी सन 1500. पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन याच्या आज्ञेनुसार डायस नवीन भूप्रदेश शोध मोहिमेवर निघाला. या मोहिमेत इसवी सन 1488 मध्ये आफ्रिकेचे दक्षिण टोक सापडल्यावर त्याने या भागाला केप ऑफ स्टॉर्म्स म्हणजेच वादळाचे भूसीर असे नाव दिले. पुढील काळात यालाच केप ऑफ गुड होप म्हणजेच आशेचे भूसीर असे नाव देण्यात आले. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा तो पहिला दर्यावर्दी होय. 6, ख्रिस्तोफर कोलंबस. इसवी सन 1453 मध्ये तुर्कांनी इस्तंबूल म्हणजेच कॉन्स्टँटिनोपल जिंकल्यामुळे युरोपीय लोकांना आशियात येण्याचा पर्यायी मार्ग शोधणे आवश्यक झाले.
स्पेनचा राजा फर्दिनांद व राणी इसाबेला यांच्या पाठिंब्याने कोलंबस भारताच्या शोधात निघाला, मात्र तो अमेरिका खंडाजवळ पोहोचला. 7. अमेरिगो वेस्पुसी. इटलीच्या अमेरिगो याने स्पेनच्या वतीने इसवी सन 1497 मध्ये पहिली शोध मोहीम काढली. त्याच्या तिसऱ्या मोहिमेत त्याने ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश शोधला. त्याला व्हेनेझुएला असे नाव दिले. त्याच्या नावावरूनच या खंडाला अमेरिका असे नाव पडले. 8. वास्को द गामा. इसवी सन 1497 मध्ये 4 जहाजे आणि 170 खलासी घेऊन वास्को द गामा हा पोर्तुगीज दर्यावर्दी भारताकडे निघाला. आफ्रिकेच्या प्रवासात मालिंदी या बंदराच्या भागातील एका भारतीय वाटाड्याबरोबर वास्को द गामा कालिकत म्हणजेच कोझिकोडे या बंदरात इसवी सन 1498 मध्ये पोचला. त्याने कालिकतचा झामोरिन याच्याकडे व्यापाराची परवानगी घेऊन पोर्तुगालला परतला. नंतर तो 2दा भारतात आला. गोवा आणि कोची येथे पोर्तुगीजांचे राज्य स्थापन झाल्यावर तो तेथील पहिला व्हाईसराय झाला. भारत आणि युरोपीय देश यांच्यातील व्यापारी संबंध त्याच्या प्रयत्नाने सुरू झाले. 9. फर्डिनंड मॅगेलन. याचा कालखंड आहे इसवी सन 1480 ते इसवी सन 1521. हा पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला प्रवासी होय. स्पेनचा राजा पहिला चार्ल्स याने ही मोहीम आखली होती. मोहीम सुरू असतानाच मॅगेलन फिलिपाईन्स येथे मारला गेला, मात्र त्याच्या सहकाऱ्यांनी पृथ्वी प्रदक्षिणेची मोहीम पूर्ण केली. 10. सॅम्युअल शॅम्प्लेन. याचा कालखंड आहे इसवी सन 1567 ते इसवी सन 1635. फ्रान्समध्ये जन्मलेल्या शॅम्प्लेन याने उत्तर अमेरिकेत शोध मोहिमा काढल्या. तेथे फ्रेंच वसाहती स्थापन केल्या. त्याने कॅनडातील क्युबेक या शहराची स्थापना केली. 11. एबल जानसवा टास्मन. हॉलंडमध्ये जन्मलेल्या टास्मनने नवनवीन प्रदेशांचा शोध घेण्याच्या वसाहतवादी स्पर्धेत न्यूझीलंड या प्रदेशाचा शोध लावला. तसेच इसवी सन 1644 मध्ये त्याने न्यूगिनी बेटांच्या किनाऱ्यांचे सर्वेक्षण करून ईशान्य ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कारपेंटारिया या प्रदेशाचा शोध लावला. 12. कॅप्टन जेम्स कुक. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या प्रदेशावर इंग्लंडच्या शाही नौदलातील जेम्स कुक याने इंग्लंडचा झेंडा फडकवला. त्याने पॅसिफिक महासागरातल्या बेटांची पाहणी करून अचूक नकाशे तयार केले. त्याने 3 वर्षात 60,000 सागरी मैल प्रवास केला. 13. लुई अँटोनी द
बोगनविले या फ्रेंच दर्यावर्दीने पॅसिफिक महासागर पार करून ताहिती येथे पोचल्याचे वर्णन त्याने इसवी सन 1771 मध्ये लिहिलेल्या व्हायजेस अराउंड द वर्ल्ड या पुस्तकात आढळते. या पुस्तकावरून 19व्या शतकात फ्रेंच मिशनरी ताहित येथे वसाहत स्थापन केले. पॅसिफिक महासागरातल्या एका बेटाला व फुलवेलीला बोगनवेल असे नाव दिले. 14. मंगो पार्क. स्कॉटलंडचा मंगो पार्क पश्चिम आफ्रिकेतील शोध मोहिमेसाठी प्रसिद्ध असून त्याने इसवी सन 1795 मध्ये नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला. 1.6 औद्योगिक क्रांती. त्यातला पहिला औद्योगिक क्रांती म्हणजे काय? औद्योगिक क्रांती म्हणजे हस्तोद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण होय. 18व्या व 19व्या शतकात बाष्पशक्ती आणि जलशक्ती यांचा उपयोग करून उत्पादनाच्या प्रक्रियेत यंत्रांचा उपयोग करण्यास युरोपमध्ये सुरुवात झाली. यातूनच भांडवलशाहीचा उदय झाला. तर या भांडवलशाहीविषयी माहिती पाहणे गरजेचे ठरते. चला तर भांडवलशाहीविषयी माहिती पाहू. भांडवलशाही. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खासगी मालकी, उत्पादकाला वस्तूंचे उत्पादन करून तिची किंमत ठरवणे तसेच नफ्याचे प्रमाण ठरवणे याचे स्वातंत्र्य आणि उपभोक्त्याला निवडीचे स्वातंत्र्य यासारख्या गोष्टी अंतर्भूत असतात. भांडवलशाहीची वैशिष्ट्ये. 1. भांडवलदारांचा उदय होऊन उद्योगधंद्यांची मालकी त्यांच्याकडे राहिली. 2. लोकांना लागणाऱ्या वस्तू कमीत कमी किमतीत तयार केले गेले. 3. वस्तूंच्या किमती कमी ठेवण्यासाठी श्रमाचा मोबदला कमी देण्यात आला. 4. भांडवलदारांनी अधिकाधिक नफा मिळवण्याचा हेतू ठेवले. औद्योगिक क्रांतीची कारणे. 1. इंग्लंडमध्ये लोह खनिज व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात होते. 2. तेथील दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे सोयीचे होते. 3. इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश असल्याने मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाचा पुरवठा होत असे. 4. कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्ध होते. 5. इंग्लंडच्या ताब्यात वसाहतीचा मोठा प्रदेश असल्याने बाजारपेठ उपलब्ध होता. 6. स्वस्तातील सागरी जलवाहतूक उपलब्ध होते. 7. भांडवलदारांना मोठा नफा मिळत असल्याने त्यांनी औद्योगिकतेला चालना दिले. औद्योगिक क्रांतीचे भारतावरील परिणाम. 1. भारतातील घरगुती उद्योगधंद्यांचा शेवट झाला. 2. भारतातील कापड उद्योग मंदावला. 3. कारागीर वर्ग बेकार झाला. 4. शेतीवर उपजीविका करणाऱ्यांची संख्या वाढून शेतीची दुर्दशा झाली. 5. ब्रिटिश सरकारचे आर्थिक धोरण भारतापेक्षा
इंग्लंडच्या हिताचे राहिले. 6. भारताचे मोठे आर्थिक शोषण झाले. 1.7 आर्थिक राष्ट्रवाद. यामध्ये आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय ते पाहू. आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देणे म्हणजे आर्थिक राष्ट्रवाद होय. पुढचा मुद्दा पहा. आर्थिक राष्ट्रवादाची धोरणे. त्यात 1. आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देणे. 2. प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी करणे. 3. स्पर्धक राष्ट्राच्या व्यापारावर निर्बंध लादणे. 4. स्पर्धक राष्ट्राच्या आयात निर्यातीवर बंदी घालणे. 5. इतर राष्ट्राच्या मालावर जबर जकात आकारणे. 6. परदेशात प्रतिस्पर्धी राष्ट्रांच्या वसाहतीबरोबर आपलेही वसाहत स्थापन करणे. 7. प्रसंगी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध युद्ध करणे. भांडवलदारापुढील आव्हाने. औद्योगिक क्रांतीने ज्या अतिरिक्त उत्पादनाला जन्म दिला त्याच अतिरिक्त उत्पादनाने आर्थिक राष्ट्रवादाला आणि पर्यायाने साम्राज्यवादाला बळ पुरवले. त्यामुळे भांडवलदारापुढे पुढील आव्हाने निर्माण झाले. 1. नव्या बाजारपेठा मिळवणे. 2. कच्च्या मालाची पुरवठा केंद्रे शोधून त्यांचा अविरत पुरवठा चालू ठेवणे. 3. अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करून गुंतवणूक अबाधित राखणे. टोकाचा राष्ट्रवाद, औद्योगिकरण, वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना, आक्रमक प्रवृत्ती यामुळे साम्राज्यवाद वाढीस लागला. यातूनच इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी या राष्ट्रांनी कित्येक लक्ष चौरस मैल प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडला. विद्यार्थी मित्र हो, युरोपियनांचे साम्राज्यवाद हा दुसरा प्रकरण आपण पुढील तासाला पाहू. या पहिल्या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलेल्या इतिहासच्या PDF पुस्तकाचा व तसेच मी दिलेल्या PPTच्या माध्यमातून जे लेक्चर आहे त्याचा उपयोग करून तो स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.